नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या ह्या मराठी शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. हवामान विभागाचे असतील किंवा राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील, तर त्या योजना संदर्भात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये त्यासाठी ज्या काही हवामान विभागाच्या माहितीच्या आधारे आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, जे चक्रीवादळाचं जे क्षेत्र मालदीवच्या महासागरात तयार झालं होतं, हिंदी महासागरात, ते आपल्या भारत देशाच्या दिशेने त्याची सुरुवात तर झालेलीच आहे, परंतु पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो प्रवास आहे तो आपल्या भारत देशासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी काय धोक्याचा ठरू शकतो आणि नुकसान त्याच्यामुळे शेतकरी बांधवाचं होऊ शकतं का? तर अशा माहितीसाठी आपण ह्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार आपण ज्या काही समुद्र मध्ये जे हालचाल होत आहे चक्रीवादळांची आणि कमी दाबाच्या क्षेत्राची, त्या माहितीनुसार आपण आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओला स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्णपणे मिळू शकेल. तर जे एक चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, चक्रीवादळ पूर्ण सक्रिय मालदीवच्या हिंदी महासागरामध्ये सक्रिय आहे, आपण बघू शकता. आणि हे जे चक्रीवादळ आहे हे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी कोणत्या दिशेला नुकसानग्रस्त पोहोचू शकतं, त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मुंबई लगतील काही भाग, जालना आणि नागपूर लगतील जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये आपण पूर्ण बघू शकता की काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं असून त्या भागामध्ये थोड्या वेळात म्हणजेच पुढील काही तासांमध्ये वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पण आपण पाहत आहात की हा जो भाग आहे नागपूर, जालना, हैदराबाद, हा जो मुंबई लगतील जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये प्रमुख शहरे म्हणलं तर आपण बघू शकता की नागपूर, अकोला, नांदेड, चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर, मालेगाव, मुंबई, साताऱ्याचा काही भाग आहे. तर त्या भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तर आपण बघू शकता की हा जो भाग आहे, हा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह चक्रीवादळाचा जो काही सर्कल तयार झालेला होता, त्याचा हा प्रभाव म्हणलं तर हरकत नाही. परंतु जे बागांचे जे शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण बघू शकता की हे खराब वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान हे होऊ शकतं. त्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की अहिल्यानगर, नांदेड आणि सातारा, सोलापूरचा जो मुंबई लगतील काही भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी पावसाचा अंदाज हा खरा ठरलेला आहे आणि आजही ह्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. तर नागपूर, अकोला, नांदेड आणि चंद्रपूर या लगतील जो भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो. तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि मालेगाव, मुंबई लगतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पाऊस हा होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या ज्याही शेतकरी बांधवांची फळबागा आहेत, तर त्या शेतकरी बांधवांसाठी आपण सोलापूर लगतील जो बार्शीचा भाग आहे, कोल्हापूरचा भाग आहे, पुणे असल, काही दापोलीचा भाग ह्याच्यामध्ये आहे, बीडचा काही भाग आहे, अहिल्यानगरच्या लगतील जो काही क्षेत्र आहे, नांदेड, पुसद हा जो भाग आहे, या भागालगतील जो काही क्षेत्र आहेत, तर त्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हा विजांच्या कडकडाटासह होणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांच्या
ज्या काही फळबागांचे शेतकरी बांधव आहेत, जसे द्राक्ष असेल, आंबा असेल, चिक्कूचे काही फळबागा आहेत, विविध फळबागांच्या काही प्रमाणात नुकसान हे होऊ शकतं. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या फळबागांचं नुकसान होणार नाही. आपण बघू शकता की ज्या अंदमान निकोबार जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये चक्रीवादळाचं सर्कल हे सक्रिय झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हिंदी महासागरामध्ये जे मालदीव लगेतील जे क्षेत्र आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की चक्रीवादळ हे पूर्ण सक्रिय आहे. आणि त्याचा जो प्रवाह आहे तो आपण पुढील काही वेळांमध्ये, पुढील दिवसामध्ये ते कोणत्या दिशेने जाणार आहे, तर त्यासाठी आपण त्याच्यावर नजर ठेवून आहोत. तर मित्रांनो, अशाच हवामान विभागाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन येतील त्या इन्फॉर्मेशन नुसार आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत हवामान विभागाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन असतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि प्लीज चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही आणि त्यांनाही या व्हिडिओ संदर्भात माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.